आज आपण नेहमीपेक्षा थोडा वेगळा आणि पटकन होणारा कुकरमध्ये व्हेज पुलाव बनवणार आहोत। मग पुलाव तर तुम्ही सगळेच नेहमी बनवत असाल, पण आमच्याकडे एक स्टेप जास्तीची करून असा पुलाव बनवला जातो, त्यामुळे त्याला बिर्याणीची चव येते आणि घरात सगळ्यांना खायला फार फार आवडतो। तर चला मग हा पुलाव बनवण्यासाठी इथं मी एका मध्यम कांद्याचे काप करून, एक लहान गाजर आणि एक मध्यम बटाटा व तसेच एका लहान टमाटरला थोडंसं मोठाड कापून घेतलंय आणि सोबतच 3 हिरव्या मिरच्यांना थोडंसं लांबट कापून घेतलं आहे। तर आता हा पुलाव बनवण्यासाठी इथं मी 1 कप बासमती तांदूळ घेतोय। याऐवजी तुम्ही कोलम तांदळाचा वापर केला तरी पुलाव चांगला बनतो। आणि हो, इथं आपल्याला तांदूळ भिजवायला वगैरे ठेवायची गरज नाही, कारण की आपण हा कुकरमध्ये इन्स्टंट पुलाव बनवतोय, त्यामुळे फक्त तांदळाला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने असं धुवून घ्या। मग नंतर गॅसवर कुकर ठेवून त्यात 1 चमचा तेल किंवा तूप तुम्ही हवं ते टाका आणि तेल गरम झालं की त्यात अगोदर एक लहान दालचिनीचा तुकडा व 1 तमालपत्र टाकून आणखीन थोडे खडे मसाले टाकू, ज्यात आहे 7 ते 8 काळी मिरी, 5 लवंग, 2 हिरवी वेलची आणि 1 मोठी विलायची। याच्यातला एखादी प्रकार नसेल तरी चालेल। आता अर्धा लहान चमचा मोहरी, अर्धा लहान चमचा जिरं आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून कांदा व बटाट्याला टाकू आणि परतून घेऊ। तसे यांना जास्त वेळ परतायची गरज नाही, अगदी थोडंसं चमचा चालवा आणि नंतर थोडासा हिरवा वाटाणा, मग नंतर गाजर आणि टमाटर टाकून अर्धा चमचा गरम मसाला टाकू आणि 10 ते 15 सेकंद चमचा चालूया। इथं मी आपल्या सर्वांच्याच घरी नेहमी उपलब्ध असतील अशाच भाज्याचा वापर केला आहे। तुम्ही याच्या व्यतिरिक्त पनीर, फुलगोबी, काजू वगैरे वापरू शकता आणि भाज्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त असलं तरीही काही हरकत नाही। तर चमचा चालवल्यानंतर धुतलेले तांदूळ टाकून थोडंसं मिसळून घेऊ, म्हणजे की थोडंसं परतायचं आहे। असं केल्यामुळे तांदळावर तेलाची कोटिंग होऊन कुकरमधला पुलाव चांगला मोकळा बनतो। आणि हो, कुकरमध्ये पुलाव बनवणं जसं सोयीचं आहे तसेच थोडी गैरसोय पण होते, ते पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल। आता यात चवीपुरतं मीठ व थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकू आणि नंतर 1-2 म्हणजे की तांदळाच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। मी इथं 1 कप तांदूळ वापरल्यामुळे 2 कप पाणी टाकलंय। तुम्ही वाटी किंवा इतर कोणता माप सेट केला असेल तर त्याने डबल पाणी टाकून थोडंसं ढवळून घ्या। तर हा पुलाव भात कुकरमध्ये बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटात बनतो। आता कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम आचेवर याच्या 2 शिट्या होईपर्यंत वाट पाहू। हे पहा, कुकरच्या 2 शिट्या झाल्या आहेत। आता याची हवा जाऊ द्यायची, म्हणजे की थोडा वेळ ढक्कन न उघडता साधारण 10 ते 15 मिनिटानंतर असं ढक्कन काढून पहा। तुमचा पण पुलाव असा मस्त मोकळा मोकळा झालेला असेल। तर या नेहमीच्या पुलावची चव वाढवण्यासाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक जास्तीची स्टेप करणार आहोत। तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल किंवा तूप टाकून त्यात बारीक चिरलेल्या 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि चिमूटभर हिंग टाका। मग नंतर त्यात अर्धा चमचा बिर्याणी मसाला व 2 चिमूट हळद टाकून अशा प्रकारची फोडणी बनवायची आणि लगेच पुलाव भातावर टाकायचं आहे। अशा लहान लहान गोष्टीमुळे नेहमीच्या चवीत फार मोठा फरक पडतो, हे तुम्हाला बनवल्यानंतर लक्षात येईलच। आणि दुसरं म्हणजे कुकरमध्ये पाणी बुडाला सेटल होतं, त्यामुळे वरचा भाग चांगला स्टीम होऊन मोकळा भात बनतो, पण बुडाला थोडा चिकट असतो। मग तो पुलाव असो की मसाला भात, मोकळा मोकळा हवा असेल तर असे एखाद्या पसट भांड्यात काढा आणि थोडंसं पसरवून ठेवा, मस्त प्रत्येक दाणा मोकळा होतो। तर हा नेहमीचा साधासुधा पुलाव खायला बिर्याणीपेक्षा कमी टेस्टी नाही, तर एकदा नक्की बनवून पहा। तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत।